पहचान बनूंगा, माँ मैं तो इंसान बनूंगा, माँ मैं तो इंसान बनूंगा। इंसान बनण्याच्या तयारीमध्ये असलेल्या आजच्या आपल्या भावी पिढीला मी सगळ्यात प्रथम धन्यवाद देतो. कारण संस्कृत गाणं झेलणं, पेलणं आणि त्याचं ते सादर करणं इतकी सोपी गोष्ट नाही. आम्हालासुद्धा म्हणजे आम्हाला संस्कृतचे शब्द फक्त ऐकायला बरे वाटतात, श्लोक आम्ही म्हणून घेऊ, पण संस्कृतचं ज्ञान म्हणजे ते समजून आणि त्याचे उच्चारण करणं, काही मुलींनी अक्षरशः हावभावासहित त्याचं सादरीकरण केलं. अतिशय सुंदर सादरीकरण होतं सर्व विद्यार्थ्यांचे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शिक्षकांचे खूप खूप आभार. एका शेवटच्या गाण्यामध्ये ते सर तबला वाजवत असताना आमच्या जयपूरकर ताई उठून पाहिलं त्यांनी की इतका सुंदर आवाज कशाचा आहे, पण त्यांना पाहायचं होतं, त्यांना संगीताची जाण असल्यामुळे. तर सर्व संगीत शिक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार. हे महाविद्यालय आम्हाला नेहमीच सहकार्य करते. दरवर्षी इथेच आपली स्पर्धा होते, बाकी इतरही कार्यक्रमांसाठी आम्हाला सहकार्य करते. त्याबद्दल महाविद्यालयाचे पण मी खूप खूप आभार मानते. आमच्या छायाताई शुक्ला त्या या शाखेच्या पालक आहेत. ही शाखा त्यांनीच सुरू केलेली आहे. तर हे सगळं मॅडममुळेच घडून येतं आणि या शाखेची दिवसेंदिवस जी वृद्धिंगत होत चाललेली आहे त्याच्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाला मॅडमनी सहकार्य केलं, पूर्ण वेळ उपस्थिती दर्शवली. मॅडमचे खूप खूप आभार. आदरणीय भूषणजी वांदिले सरांनी आम्हाला सर्वच प्रकारे सहकार्य केलेलं आहे, आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानते. दोन्ही परीक्षकद्वय, परीक्षकांशिवाय कुठलीही स्पर्धा अपुरी असते, म्हणून आम्ही परीक्षकांना विनंती केली की म्हणजे अगदीच खूप गाणं म्हणायची गरजच नाही, त्यांनी नुसताच एक स्वर जरी लावला तरी आपल्याला कळतं की हे कुठे आहेत, आपण कुठे आहोत. आणि थोडंसं आम्हाला विद्यार्थ्यांना हे सांगायचं होतं की आपल्याला इतकं अजून शिकायचं आहे, म्हणूनच आम्ही दोन्ही परीक्षकांना विनंती केली. त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला. अतिशय सुंदर परीक्षण त्यांनी केलेलं आहे. परीक्षण माझ्या हातात आहे, तिथून आल्यानंतर मी असं पालथं करून ठेवलं होतं, आता सरळ केलं आहे. त्याच्यामुळे आता रिझल्ट घोषित करण्याची वेळ झाली आहे. त्याच्या आधी मी माझ्या सर्व कार्यकारिणीचे आणि सर्व सदस्यांचे आभार मानते, कारण पूर्ण टीमशिवाय कुठलाही कार्यक्रम यशस्वी होत नाही. आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय देवेंद्रभाऊ तळेकर इथे उपस्थित आहेत, त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं. आमचे काही गणमान्य नागरिकसुद्धा इथे उपस्थित आहेत. आदरणीय ओंकार सर मागच्या वर्षी सर आमचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, याही वेळी त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. आणि आमचे काही ज्येष्ठ नागरिकसुद्धा उपस्थित आहे, आमच्या मैत्रिणी उपस्थित आहे. सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आपण आता निर्णयाकडे वळूया. यावेळी आपण 3 बक्षिसं ठेवलेले आहेत. सर्वप्रथम